चिंतनातला महत्वाचा मुद्दा आहे. देव आणि देवाला सोडून बाकीचं जे असेल ते. देव देव शब्दाचा सरळ अर्थ होतो प्रकाश, आणि प्रकाशाला सोडलं की सारा अंधार. काय? प्रकाशाला सोडलं की बाकी सर्व अंधार. त्यामुळं देव म्हणजे प्रकाश, प्रकाश आणि अंधाराचं केलेलं चिंतन म्हणजे हा अभंग. आता जगात दोन्ही बी आपापल्या जागेवर वजनदार आहेत. कोण? प्रकाश बी जगात तेवढंच वजन राखू नये, आणि अंधाराचं बी वजन कमी का? अंधाराचं वजन कमी का? प्रकाशाला दिवस दिला आणि अंधाराला रात्र दिली, म्हणजे दोन्हीचं माप जवळजवळ सारखं. उलट प्रकाशापेक्षा अंधाराची एकी दांडगी आहे. कुणाची? अंधाराची. अंधाराची चलतीच एवढ्या मोठे. कशामुळे चलती त्याची? त्याची एकी दांडगी आहे. कुणाची? अंधाराची. आणि अंधार जगात कमी ठरवायचा नाही. प्रकाशापेक्षा एक काकण संख्या कुणाची? अंधाराची जास्त आहे. म्हणून अंधार आणि प्रकाश या दोन्हीचं केलेलं चिंतन म्हणजे हा अभंग. तुकोबरा म्हणता अंधार बी कमी ठरवायचं नाही महाराज. अंधाराची बी एवढी पावर आहे. आणि कसं असते, ज्या त्या विशिष्ट वर्गीकरणात एक बॉस नेमलेला असतो. जसं आता आपल्या भजनी मंडळामध्ये बॉस असतो का नसतो? कोणी असो, महाराज असेल, गुणवान, कुणी का असे ना, एक कोण असतो आपल्यामध्ये बी? रमेश भाऊ कोण असतो? अहो रमेश भाऊ भजनातले कोण आहेत? बॉस आहे. आपल्यामध्ये बी बॉस आहे ना. पण पक्क लक्षात ठेवायचं, बॉस ज्याला बनवितात ते निधड्या छातीचा असतो. काय? भेकडला बॉस बनवीत नाहीत. ज्याला बॉस बनविला जातोय तो तितकाच काय सामर्थ्यपूर्ण राहतो. अंधारात अंधाराचा बी कोण आहे? अंधाराचा देखील बॉस आहे. कोण? त्याचं नाव आहे अज्ञान. अंधाराच्या बॉसचं नाव काय? अज्ञान. अज्ञान नावाचा जो अंधकार आहे तो जगातल्या सर्व अंधाराचा कोण आहे? बॉस आहे. बॉस. आणि बॉस अशा चल्लर चिल्लरला भेट नाही, घाबरत नाही महाराज. अहो चिल्लर प्रकाश तर द्या सोडून, सूर्याच्या प्रकाशाला देखील दाद देत नाही. कोण? कोण? अज्ञान. म्हणून सूर्याच्या प्रकाशात दिवसा ढवळ्या कॉलर टाईट करून चलतंय. कोण? अज्ञान. म्हणजे सूर्याच्या प्रकाशाला भेटय का? ती भेट नाही महाराज. म्हणून अंधाराला चॅलेंज करणं बी एवढं सोपं नाही. तुकोबारायांनी गोंडस शब्दात भाव व्यक्त केलाय. काय? तुकोबाराय म्हणतात, सर्वप्रथम अंधार घालविण्याची ताकद ज्यांच्याकडे, सूर्याधिकामध्ये ताकद आहे का? काय? सूर्य प्रकाशमान आहे. सूर्याच्या प्रकाशाची तीव्रता दांडगी आहे, कबूल आहे. जानवराय म्हणतात, पूर्व दिशेच्या रावळी उदया येताची सूर्य दिवाळी, किरी ही दिशा तिची काळी काळी मा नाही.
पूर्व दिशेला जरी सूर्य उगवला तरी बाकीच्या दिशा देखील येरी ही दिशा तियेची काळी काळीमा नाही. पावर कमी नाही त्याची. उगवला दिनकर झाल्या निवळस दिशा, आपोआपच अंधार निवळल्या जातो. पावर आहे पण बॉसला घालवायची ताकद त्याच्याकडे बी नाही महाराज. काय अज्ञान नावाचा अंधकार सूर्याच्या प्रकाशानं जातो का? अहो कितीतरी अज्ञानी जीव सूर्याच्या प्रकाशात वजनात चलतात. काय घाबरतीत का ती? अजिबात नाही. म्हणजे सूर्याचा प्रकाश अज्ञान नावाच्या अंधकाराच्या समोर तोकडा आहे, कमी आहे. मग त्याच्यासाठी तो खबर आहे म्हणतात. काय करावं लागेल? काय आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नो हे. तुकोबराय म्हणतात आपुला तो एक. मुळात देव आपलाय. काय देव कसलाय? आपलाय. आणि मग फक्त एक करून घ्यायचं. काय करायचंय? देव आपला आहे. तुम्हाला आपलं कशाला म्हणते ते सांगतो. म्हणजे मग देव आपला आहे का कोणाचा आहे ते कळतो. ज्ञानोबरायांची भाषा. ज्ञानोबराय म्हणतात काय? आपुले जे साचे ते कल्पांती नवचे, हे जाणून गताचे नसोची जो. आपुले जे साचे म्हणजे खरे. खरोखर जे आपलंय ना, कल्पाचा जरी अंत झाला तरी आपल्याला सोडून जात नाही. त्याचं नाव आपलं. ही आपलेपणाची केलेली ज्ञानोबरायांची व्याख्या आहे. ज्ञानोबराय म्हणतात जे आपलंय ना ते आपल्याला सोडून जात नाही. आणि आपल्याला सोडून जे बी जातंय ते आपुली कोणीच नव्हती निश्चय.
आपल्याला सोडून जातेत ना ते आपलं नाही महाराज. हे ज्ञानोबरायांचा सिद्धांत. आई वडील आपल्याला सोडून जातेत का जात नाहीत? हा हा जातेत का जात नाहीत? जातेत. जेवढी नातेत आपल्याला सोडून जातेत का जात नाहीत? ह्याच्या पुढे चला. शरीर देखील आपल्याला सोडतंय का सोडित नाही? सरळ माणसं म्हणतात त्यांचं शरीर सुटलं. काय शरीर देखील शेवटी सोडतंय का सोडित नाही? हा सोडतंय ना. हा तुकोबाराला म्हणावं लागेल, देहादि काय खरा, काय खरा, देह संबंधी पसारा, बुजगावने चोरा, रक्षण से भासते. ते बुजगावण्यासारखे. अहो भीतीत तोर भीतीत पाखर नाही तर बुजगावण्यावर बसून दाणे खातीत. काय त्यांना माहिती ही बुजगावणं हे खरं नाही. काय असं आहे ते. मुद्दा कुठे आहे? ही आपली नाही. आपल्याला सोडून जात असेल ती कोणी असो, माय बाप गण गोत इष्ट मित्र जेवढी बी आपल्याला सोडून जातात ही आपली नाहीत. एकच जगात अशी वस्तू आहे ज्याला परमात्मा वस्तू म्हणतात, ती आपल्याला सोडून जात नाही. आणि दुर्दैवानं जर गेलंच तर घेऊन जात. विठाला विठाला विठाला. आगादेहीचा अग्नी गेला, देह नव्हे चिखल ओला. एकदा तो देव जर निघून गेला तर तो इथं आपल्याला सोडून जातोय का? काय जात नाही महाराज. तो गेला की आपल्याला घेऊन जातो. माणसं म्हणते जाता ह्याच्यात राम राहिला नाही. म्हणजे जी वस्तू आपल्याला सोडून जात नाही तिचं नाव आपुले जे साचिन ते कल्पांतीही नवची. म्हणून हे जाणून गताचे न सोची जो. गेलेल्याचा म्हणून ज्ञाते पुरुष शोक करीत नाहीत महाराज. गतासून अगतासूंश्च नानुशोचन्ति पंडिता पंडिता न अनुशोचन्ति. त्याचा शोक त्याला माहिती हे आपलं नाहीच, त्यामुळं जाणार. म्हणून जगात देव कुणाचा आहे? आपल्याला सोडून जात नाही म्हणून देव आपला आहे. फक्त एक करून घ्यायचं आहे. काय करायचंय? एक करून घ्यायचं आहे. आणि तो कसला असला पाहिजे? त्यानं अज्ञान नावाच्या अंधकारासारख्या बॉसला घालविलं पाहिजे. आसला देव करायचा आहे. कसला करायचा आहे? कसला? अज्ञान नावाच्या अंधकाराला घालविणारा जो असेल तो देव आपला करायचा. काय आता अज्ञान अंधकार घालविण्याची ताकद या भौतिक देवी देवतात नाही महाराज. मग एकमेव परमात्मा वस्तू अशी आहे ज्याला आपल्या संतांच्या भाषेत तो हा देवांचाही देव आणि बळीया माझा. विष्णू सहस्रनामाच्या प्रारंभाला ज्यावेळेला पितामह भीष्म शरपंजरी पडली
देवानं धर्माला बोलून घेतलं, धर्मा, गंगा वाहू घालायची ताकद सर्वात नाही, पण वाहत्या गंगेत कोणालाही हात धुवून घेता येतात. हा गंगा पुत्र भीष्म म्हणजे तेजवत वाहणारी ज्ञानाची गंगा. ही कसली गंगा आहे? कसली गंगा ही? ही वाहती ज्ञानाची गंगा आहे. वेळ आहे तो उत्तरायण काळाची वाट बघतोय, तेवढ्या वेळेचा फायदा घे. तुझ्या मनात जेवढ्या शंका कुशंका असतील तेवढ्या विचार, त्याचं निरसन करायची ताकद आहे त्याच्यामध्ये. देवाचा आदेश, धर्म गेला, नमस्कार केला. म्हातारा वजनदार होतं महाराज. कोण? भीष्म. नमस्कार केल्याबरोबर कोण आहे? मी धर्म. का? काय विचारावं म्हणून आलो. म्हणजे बोल. 5 प्रश्न केली महाराज. किती प्रश्न केली? थापटा घेतला. हा, असं मला 5 पुन्हा सांगता येतात. ऐकण्यात पक्वाजे बी गुतती तो. युधिष्ठिरवाच किमेकं दैवतं लोके किं वाप्येकं परायणं स्तुवन्तः कं कमर्चयन्तः प्राप्नुयुर्मानवा शुभं को धर्म सर्वधर्माणां भवतः परमो मतः किं जपन्मुच्यते जन्तुर् जन्म संसार बंधनात. विठाला. आपल्याला एवढे वाचून काढायची गरज नाही, एवढ्या उत्तराची गरज नाही. आपला पहिलाच प्रश्न, त्याचंच उत्तर बघायचं. किम एकम दैवतम लोके, इह लोके एकम दैवतम किम. या लोकात एक देव तो कोणता? कारण आपल्याला काय करायचे? एक करून घ्यायचा आहे. देव आपलाच आहे, आपुला तो आपुला, फक्त एक करून घ्यावा. कोणता घ्यायचा? इह लोके एकम दैवतम किम, असा प्रश्न आहे. कुणाचा? राजा धर्माचा. काय गोंडस उत्तर दिलो. पितामह भीष्माने या प्रश्नाचं उत्तर देते वेळी भीष्मवाच जगत्प्रभुं देवदेव मनन्तं पुरुषोत्तमं. जगत्प्रभुं देवदेव, या जगाचा प्रभू म्हणजे मालक. काय? जगत प्रभुम, या जगाचा तो कोण आहे? मालक. त्याला देव देव शब्द वापरला. जगत प्रभुम देव देव. त्याला देव देव म्हणजे षष्ट्यंतात विग्रह, षष्ट्याला षष्टी तत्पुरुष म्हणतात. देवानाम देव इति देव देव म्हणजे तो सर्व देवांचा देव आहे. चाचीचे षष्टी. काय? तो हा देवांचाही देव. त्याला म्हणतात देवानाम देव इति देव देव. निर्धारणे षष्टी, असं महर्षी पाणींचं सूत्र आहे. मुद्दा कुठं आहे? देव देव, तो देवांचा देव आहे. आणि मनंतम उत्तम पुरुषम मन्यते इति मनंतम पुरुषोत्तमम. त्याला उत्तम पुरुष असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? मनंतम मन्यते उत्तम पुरुषाः इति मनंतम पुरुषोत्तमम. त्याला उत्तम पुरुष असं म्हणतात. काय? आणि कसं आहे बघा, मुळात पुरुषच किती आहेत जगात? पुरुषच किती आहेत? शास्त्राने फक्त 3 सांगितले, त्यातले 2 गाहिराती निघाली. 2 कसले निघाले? द्वाविमौ पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एव च. द्वौ इमौ पुरुषो लोके, अस्मिन् लोके
द्वौ इमौ, हे दोन कोण? क्षरश्च अक्षर येवच. दोन्ही गहिराती निघण्याचं कारण आहे ह्यांना गावकीचा नाद लागला. गावकी बाहुकी नावकी ही वकटे नाद आहेत महाराज. चांगल्याच इमेज डासळायची धंदे ती. कोणते? गावकीचा नाद, बाहुकीचा नाद किंवा नाहुकीचा नाद. हे नाद खतरनाक नाद आहेत. ही बिघडली कशानं दोघं? ज्ञानोबराय म्हणतात, ग्राम गुणू संगे घडला दोघा. गावकीच्या नादानं क्षरही बिघडला ना अक्षरही बिघडला. कुठंच ते बिघडला आणि जीवही बिघडला. विढाला मग हे दोन निघाले बरोबर नाहीत. राहिला एकच. आणिक एक तिचा पुरुष आहे. आणिक एक तिसरा पुरुष. आणिक एक तिचा पुरुष आहे, जो या दोहीचे नामनस आहे. काय म्हटलंय? तो तिसरा असा आहे, ह्या दोन्हीचं नाव सुद्धा ऐकून घ्यायला तयार नाही महाराज. नावच घेऊ देत नाही दोन्हीच. जो या दोहीचे नामनस आहे. कारण तो कसलाय? उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्मा तिदाहृतः. उत्तम पुरुषस्तु अन्य परमात्मा इति उदाहृतः प्रसिद्धः. विढाला त्याला उत्तम पुरुष असं म्हणतात. हा तिसरा पुरुष. आणि कसला आहे हा? ज्ञानोबराय म्हणतात, उत्तम पुरुषाचे उत्तम लक्षणे. शब्द आहेत. उत्तम पुरुषाची उत्तम लक्षणी, तेथे भेद शून्य मावळला. भेद शून्य झाला, बोध स्थिरावला, अनविवेक प्रगटला, ज्ञानोदय. हा उत्तम पुरुष असा. मुळात पुरुष कसा आहे हे बघा. पुरुष शब्दाचा अर्थ करताना केलाय काय? पुरुषार्थस्य पुरुषार्थवान भवति इति पुरुष. जम नाम पुरुष. पुरुष शब्दाचा अर्थ करताना शास्त्र म्हणतंय पुरुष त्याला म्हणत जाऊ. कोणाला? ज्याला दाढी मिशी आहेत त्याला का? हा? व्यवहाराचा चष्मा कसा आहे? ज्याला दाढी आहे मिशी आहे त्याचं नाव व्यवहाराच्या भाषेत आपल्याकडे कसं फायनल आहे? दाढी मिशी आहे त्याचं नाव. मांजरीला मिशी आहेत. हा काय त्याच्यामुळं ही फायनल होतंय का? होत नाही महाराज फायनल. हा म्हणून त्याला एकच दाढी मिशावर याचं बिल काढलं जात नाही. याला पुरुषार्थस्य पुरुषार्थवान भवति इति पुरुष. चार पैकी कमीत कमी एक तरी पुरुषार्थ साध्य केला असेल त्याला पुरुष म्हणून घ्यायचा अधिकार आहे. विढाला आणि पुरुषाचं विशेषण आहे उत्तम. कसला पुरुष? उत्तम पुरुष. आपल्याला जी एक करून घ्यायचा आहे तो कोणता देव आहे? काय म्हणतात त्याला? पुरुषोत्तम. उत्तमा उत्तम आणि वाचे बोला पुरुषोत्तम. काय? उत्तम
उत्तमा उत्तम अनुवाचे बोला पुरुषोत्तम, हा आपल्याला करून घ्यायचा आहे. आता उत्तम हे त्या पुरुषाचं काय विशेषण आहे. आता उत्तम विशेषणवाची शब्द आहे. उत्तम शब्दाचा अर्थ सांगतो म्हणजे पुरुषाची पावर कळल. उत्तम शब्द आपल्या वापरातला आहे. टक्केवारीनं व्यवहारामध्ये वापरण्यात येतो का येत नाही? अहो मराठीमध्ये उत्तम शब्द जवळजवळ नावही आहेत, वापरण्यातही आहे. उत्तम शब्दाचा वैयाकरण कारणी पंचमी तत्पुरुषात विग्रह केलाय. उद्गतम तमम यस्मात् तदोत्तमम इति नाम उत्तम. किम नाम उत्तम? उद उत्कर्षेण, गतम नाम जाणे, तम नाम अंधकार, यस्मात् म्हणजे ज्याच्यातून, उन्हून, इति नाम पंचमी. विढाला ज्याच्यातून जलद गतीनं अज्ञान अंधकार सर्व थैव निघून गेलाय त्याचं नाव उत्तम. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, आपुला तो एक देव करून घ्यावा. कोणता करून घ्यावा? कोणता? उत्तम पुरुष. कसला पुरुष? उत्तम पुरुष, ज्याच्यातला अज्ञान अंधकार जप. कारण त्या पुरुषाची ताकदच असली, त्याचा प्रकाश किती खतरनाक आहे संतांनी वर्णन केलं. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न किळ फाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, न वर्णवे तिथीची शोभा. परमात्म्याचा प्रकाश इतका खतरनाक आहे, तो फोकस कुणावर बी येऊ द्या. त्या फोकसची पावर किती आहे महाराज? त्याची पावर सांगतो तुम्हाला. कल्पना करा, आमच्या दाजीबावर फोकस मारला. कोणावर मारला? कोणी बी एखाद्या व्यक्तीवर फोकस मारला, असा मारला फोकस. मग आता ज्या व्यक्तीवर फोकस मारलाय त्याच्या पुरता मर्यादित राहावा का राहू नये? अहो रामाचा फोकस हनुमंतरायावर आला. आता हनुमंतराय मधलं अज्ञान नावाचा अंधकार निघून गेलंय का नाही गेलं? गेले का नाही गेलं? गेलं ना. मॉडेलवर फायनल नाही. येऊनी जन्माला मरकट, काय म्हटलंय? येऊनी जन्माला मरकट, तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे? रामाचा फोकस हनुमंतरावर पडल्याबरोबर हनुमंतरायच्या आतला अज्ञान नावाचा अंधकार गेला का नाही गेला? गेला. पण एकट्या हनुमंतरायचा जाईल काही नवल नाही. त्या फोकसची पावर कपिकुळ उधळले, चांगले माझे कंठी राहू भले, कपिकुळ उद्धरिले. अव हनुमंतरायावर फोकस मारला, ती एकट्या हनुमंतराय पुरता मर्यादित राहिलाय का? अहो पूर्ण कपिकुळ उद्धरिले. आणि तो फोकस
वानराची जात तर उद्धरलीच उद्धरली, कुळच्या कुळ उद्धरलं, पण फोकसची तीव्रता एवढी अपोजिट पार्टीला राक्षस होती त्यांना बी मुक्त केलं. कळली का फोकसची पावर कसली ती. मुक्त केले राक्षसा. त्याच्यामुळं परमात्म्याचा फोकस इतका खतरनाक आहे. काय कुणावर बी पडू द्या, व्यक्ती पुरता मर्यादित राहतो का? वंश उद्धरीला माळियाचा, जन्म सुफळ झाला. एकट्याच सावता बाबावर फोकस पडला. परमात्म्याचा फोकस सावता बाबावर पडला. मग एकट्याच सावता बाबा पुरता मर्यादित राहिलाय का? वंश उद्धरीला माळियाचा. नामदेवरावर फोकस पडला. ही फोकस तर आगळं वेगळंच काम केलं. नामदेवरायासारखा संत जगात पुन्हा होणार नाही महाराज, पुन्हा होणार. तुकोबाराय वैकुंठाला गेले, सदेह वैकुंठ गमन केलं, क्रांतिकारी आहे, बरोबर आहे. नाथ महाराजांनी 3 वेळा 2 वेळा अंतरायात रद्द करून तिसऱ्यांदा पायी चलत गेले, हे बी अगदी. पण नामदेवरायासारखी कला नाही जमली कोणालाच. ज्ञानोबारायला जमली नाही तर लवचिकतेनं नामदेवरायाच्या कलेचं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. काय काही माणसं मोठाडपणात वाहून जाऊन आपलं जी मुख्य कार्य आहे ती बाजूला ठेवते. काय आपलं काम कसं असतंय बघा, आपलं काम कार्यमुळा साध आहे, आम्ही देहमुळा पाहतोय. आम्ही काय कार्य साध्य केलं पाहिजे. नाहीतरी साधू शब्दाचा अर्थ काय केलाय? साधनोती परम कार्यानी इति साधू. श्रेष्ठ कार्य ज्यांनी साध्य केलंय त्याचं नाव साधू आहे. अहो ही नामदेवरायची कला बघा काय गोंडस आहे. पांडुरंगाचा फोकस वळविला. काय पांडुरंगाचा फोकस वळविला आणि जाग्यावर फाकविला फोकस. काय असा जे मुळताना असा फाकविला जागेवरच. त्याचा परिणाम कुटुंब संत केलं. नामदेवाचे घरी नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी. महाराज परमात्म्याचा फोकस आल्यावर नामदेवरायने फोकस कुटुंबावर पूर्ण पाकला. कसला बी महाराज असू द्या, महाराज कुटुंब संत करता आलं का? बोला. मागची टोटल यादी बघा, कोणत्याही संताकडनं जर टाका, ज्या संतांना कुटुंब संत केलंय अशी एकही आपल्याला आहे का दाखला, उदाहरण? एकही मिळणार नाही महाराज. एकटे नामदेवराय आहेत काय की ज्यांनी कुटुंब संत केलं. कुटुंब करतील काही नवल नाही. दासी म्हणून राहिलेली जनाबाई देखील संत केली. काय याला म्हणायचं खरी कला.
काय असा फोकस पांगविता आला पाहिजे. काय फोकस? अहो इथं कसल्या बी महाराजाला घरी गेल्या गेल्या गप जावं लागतं जाताना. घरचा फुगारा आणि तुंबारा बघितल्यावर माणूस गप जाऊन झोपते, आवाज करीत. फोकस. कशाचं संतन कशाचं काय आलंय. जास्त पान उतारा करून घ्यायचं असलं तर बोलायचं विठाला 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 सोपय बाई. आई वडिलाला संत केलं, पत्नीला संत केलं, पोरं संत केली. याच्या पुढे जाऊन सांग सुना संत केल्या महाराज. ठीक आहे, आई वडील आपलेत, पत्नी अर्धांगी आहे, मुलं आपली आहेत. ती 12 घरच्या गोरा झालेल्या कोण सुना म्हणजे आपल्याला निराधार योजना दाखविणारी एक स्वतंत्र योजना, तिचं नाव सुन आहे. बिना संजय गांधीची निराधार योजना, तिचं नाव सुन. कसल्या बी सासू सासऱ्याला शाल्लाद उचली तीन टिकू देत नाही खाली, असं लोंबकळत ठेवते. काय तिचं नाव सुन. आणि तिला संत बनविणं एवढं सोपं आहे बाई. नामदेव आणि कुटुंब संत, हा फोकस पांगविता आला पाहिजे. आणि काय कमाल आहे महाराज, जगाच्या मालकाच्या निज हस्ते. तसं तर टोटलच, पण अपवाद एक यायला उशीर झाला म्हणून एक चुकली. पण महाराज 13ची 13 जणाला एकाच वेळेला जगाच्या मालकानं आपल्या पायाजवळ समाधी दिली. नामदेव पाहिरी एकट्याची नाही, 13 जणांची समाधी. बघा वा वा वा. आपल्या विकासाची खरोखर महामेरू म्हणायला हरकत नाही. आपले आमदार साहेब तानाजीराव हजर झालेत. आमची बी आवडीची मूर्ती आहे महाराज. विठाल आमदार भरपूर होतील, कदाचित झालेत नाहीत असं नाही. पण नामदेवरायच्या बाबतीत आमची तानाजीराव सारखा माणूस झाला नाही. इथला विकास, इथली यंत्रणा. नाहीतर ह्याच्या अगोदरची बी आपण ही इथली परिस्थिती पाहिली. पण महाराज नरसी नामदेववरला चेहरा मोहरा बदलून गेला. आता माणसाच्या श्रद्धेला स्टँड तितक्या आदराचं झालं. आधुनिक काळामध्ये ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, जीर्णोद्धारासारख्या बाबी एवढ्या सोप्या नाहीत, मोठ्या खर्चिक बाबी आहेत. पण याच्यामध्ये मनोमन लक्ष घालून अगदी साहेबांनी आमच्या सर्व भाविकांचं श्रेय वाटून घेतलं. बरं खरं हे आमच्या वारकऱ्याचं काम. पण आता वारकऱ्याच्या ताकदीच्या बाहेरचं काम तुम्ही खांद्यावर धुरा घेऊन पार पाडलंय, गोड काम केलं. आत्ता दादाराव महाराजांनी आम्हाला सांगितलं की इथं पाठीमागं कसलं किती बाय कितीचं सभागृह आहे? बापरे, 5 कोटीचं सभागृह होत आहे महाराज. केवढे बी यात्रेकरू आले, किती आले तरी यात्रेकरू निवाऱ्याला राहतील. म्हणजे येणाऱ्या यात्रींची गैरसोय होणार नाही, इतकी सुंदर व्यवस्था आणि एवढं मोठं एवढा निधी आणणं काम महाराज ही नामदेवरायनी तुमच्या मनात घुसून तुम्हाला पुढं केलंय. खरी ही नामदेवरायची भावना. आणि हे बघा संताचं देवाचं कार्य कसल्या बी गाहिरात्याकून देव करून घेत नाही. त्याला बी पुण्यात्माच, तुम्ही पुण्यात्मे मिळालात. तुमच्यासारख्याच्या हातून ही कामं घडली. आज नरशीवर येताना आम्हाला इतका आनंद होतो महाराज. काय ते रोड बघितल्यावर, पहिला बी रोड आपण बघितलेलाच आहे आणि आताचा रोड बघितल्यावर चर्चा झाली आमची. काय या सर्व श्रेयाचे सिंहाचे वाटेकरी आपण आहेत. आणि पक्क लक्षात ठेवा, आमच्या सर्व भाविकांचं थोडं आयुष्य तुम्हाला लाभो आणि तुमच्याकडून नामदेव महाराजाची उत्कृष्ट अशी सेवा घडो. वा
कारण वस्तुस्थितीनं संतांची देवाची प्रामाणिकपणे सेवा करणारी माणसं राजकारणात सुद्धा गरजेची आहेत. आता आपल्या महाराष्ट्रात थोडं वेगळ्या नजरेनं बघितल्या जातंय. उत्तर प्रदेशामध्ये 27 आमदार आहेत संन्याशी. किती? 27 आमदार आहेत संन्याशी. 5 खासदार आहेत. एक मुख्यमंत्री आहे संन्याशी. काय अहो मुख्यमंत्री ना, भारतातल्या सर्वात मोठ्या राज्याचा मुख्यमंत्री तो. कोणत्या? यूपीचा. ही त्यागाशिवाय घडत नाही महाराज. काय गव्हर्नमेंटचा निधी आणून एवढं मोठं कार्य घडविणं याला त्यागच लागतो. आमच्या तानाजीरावनी खरोखर मनापासून त्याग केला. बरं वेळेचा विचार केला नाही धावपळ करून, कारण या विषयाला पाठपुरावा अपेक्षित आहे आणि सुंदर कार्य घडविलंय. आमच्या नामदेवरायची छाया तुमच्यावर कायम राहील हे लक्षात ठेवा. विढाला विढाला आपला चिंतनातला मुद्दा आहे. कसं आहे, फोकस तेवढा जर पॉवरफुल आहे जो व्यक्तीपुरता मर्यादित राहत, म्हणजे परमात्म्याचा फोकस किंबहुना तो प्रकाश. तुकोबारे म्हणतात, करिया तिमिराचा नाश उदय होऊनी प्रकाश, थोडी आशा पाश करी वास हृदयी. परमात्म्याचा एकदा प्रकाश फैलावला रे फैलावला की अज्ञान अंधकार अजिबात राहत नाही. म्हणून त्याच्यासाठी आपुला तू एक देव करुणी घ्यावा. असं जर नाही केलं तर तेने विना जीवा सुख आपुला तो एक देव करुणी घ्यावा. असं नाही केलं तर तेने विन जीवा सुख नोहे. देवाला सोडल्यावर
तुका म्हणे देवावीन आणि केला सिन तो मिथ्या. देवाला सोडून कोणी काही करू द्या, खोट आहे, मिथ्या आहे. उलट ज्ञानोबाराने तर जाहीर म्हटलं काय, हरी बिन जन्म नरकची पैदा, हरी बिन जन्म नरकची पैदा. नरकाची पै जाना आणि यमाचा पाहुणा प्राणी होय. म्हणून देवाला सोडल्यावर जे जीवन आहे ना ते जीवनच नाही महाराज. म्हणून त्याच्यासाठी आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नो हे. मुळात सुख शब्दाचा अर्थच काय, सुख शब्दाचा अर्थच सुष्टुम खम करोती ते सुख. किम नाम सुख. सुख सुख ज्याला आपण म्हणतो ना त्याची सरळ सरळ व्याख्या आहे. खम आकाशी नावाचा धातू आहे. व्याकरणामध्ये खम नाव आकाश अर्थाचं द्योतन करणारा धातू आहे. ख म्हणजे आकाश आणि ख म्हणजे ब्रह्म असे दोन अर्थ केलेत. ख म्हणजे आकाश आणि ख म्हणजे ब्रह्म. अर्थात जसं ओम इत्येकाक्षरम ब्रह्म, ओम जसं एकाक्षरी ब्रह्म आहे तसं ख बी का आहे, एकाक्षरी ब्रह्म आहे. ख म्हणजे आकाश, ख म्हणजे ब्रह्म. सुष्टुम खम करोती ते सुख. अर्थात ब्रह्माविषयी आलेला अनुकूल अनुभव त्याचं नाव. म्हणून नैयायिकाने सरळ व्याख्या केली, अनुकूल वेदनियम सुखम आणि प्रतिकूल वेदनियम दुःखम. जग जाहीर आहे. अर्थात सुख देवाला सोडून एकतर ती राहतच नाही महाराज. मोकळं फिरत नाही कुठं बी. कोण काय एकटं फिरत नाही, ती बी बिहीव नाही कोणाला. अहो बाकीचे बी निबर आहेत ना, सुखाला बी म्हणजे कसे चांगल्याला भीती असते, वाईटाला काय भीती, त्याला माहिती आपलं असं बिन तशी बी गेलेलीच आहे ना. चांगल्याला जपावं लागतं. विठाला विठाला म्हणून सुख हे देवाला सोडून नाही. सुखरूप आहे सा माझ्या पांडुरंगा सारी खातो. देवाला सोडून सुख नाही. तेने विना जीवा सुख नो हे. कारण बाकीचं कसं आहे, देवाला सोडल्यावर हिरदे माहिके दुःखाची जननी. हिरदे दुःखाची जननी.
माईक. माईक शब्दाचा अर्थ माया जन्यम तू इति माईका. काय जे माया निर्मित आहे, माया जन्य, मायाद्वारे उत्पन्न झालेलं आहे, त्याला माईक असं म्हणतात. माया जन्यम तू इति माईका. माईक म्हणजे मुळात माया नावाची जी चीज आहे ना, भागवतात म्हटलंय हरित्वाजी पुशिली माया, तो प्रश्नच गेला वाया. काय? कारण माया नावाची चीज मुळात ती वस्तूच जगात उपलब्ध नाही. कोणती माया? तिची व्याख्या स्वामी निश्चलदासजी नावाचे एक साधू होऊन गेले महाराज, बैरागी संप्रदायाचा महात्मा. हे बनारसी होते. त्यांनी 2 ग्रंथ प्रचलित आहेत त्यांचे, विचारसागर आणि वृत्ती प्रभाकर. मग त्या स्वामी निश्चलदासजींनी त्या विचारसागरामध्ये या शब्दाचा अर्थ केला. सरळ सरळ संस्कृतचं रेडीमेड वापरलंय त्याच्यात. काय? या मासाजी, तिचं नाव माया. काय म्हटलंय? या मा सा जी, तिचं नाव माया. हे संस्कृतचे शब्द आहेत. संस्कृत मधल्या याचं नाव आहे मराठीमध्ये जी. या म्हणजे जी, मा म्हणजे नाही, मांग माने धातूचा प्रयोग आहे. मा म्हणजे निषेधार्थी अव्यय हा. मा म्हणजे नाही, जी नाही, सा म्हणजे ती, तिचं नाव माया. काय? जी नाही ती, तिचं नाव माया. आता जी मायाच नाही, तिनं निर्माण झालेलं काय खरंय? म्हणून माया जन्यम तू इति माईक. आणि माईक आहे, खोट आहे. पण खोटं म्हणायची व्यवस्था नाही, दिसतंय. खोटं म्हणायची काय नाही, व्यवस्था नाही, दिसतंय. आता आपण इथं जेवढी माणसं आहोत, आता आपण आहोत का गेलेली आहेत? आहोत, धडधडीत दिसायलीत ना. ह्याच्यात काय कोणाला शंका कराय काय व्हावं, दिसायलेत ना. म्हणून 15व्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकात याचं चिंतन आलं. नरूपमस्य हततोपलभ्यते नान्तो न चाति न च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूला वसंगशस्त्रेण दृढेन चित्वा विडा. कसे? न रूपम अस्य इह, इह अस्य रूपम न, हे याचे रूप नाही. आता इथं आपण जेवढे आहोत, हे शास्त्र म्हणतंय हे याचे रूप नाही. न रूपम अस्य इह, इह अस्य रूपम न, हे याचे रूप नाही. आणि मग अहो दिसतंय ना, त्याच्यासाठी पुरुष शब्द वापरला. नांतो न चादीर यस्य संप्रतिष्ठा, आहे, प्रतिष्ठित आहे, उपलब्ध आहे. पण काय? न चांतः न च आदिर. नांतो न चादीर भाष्यातली भाषा आहे. आद्य जगद्गुरु शंकराचार्य याच्यावर भाष्य करताना म्हटलं काय? न चांतः च आदिर न यद्यपि मध्यगानाम दृश्यते किंतु तथापि तेन न कस्मात् कारणात् इति बहुमतेन सिद्धिः. विडाला आपल्या भाषेत आहे का? जे आदी नाही आणि जे अंती नाही, ते मध्यंतरी जरी दिसलं, चमकलं, तरी शास्त्र म्हणते ते नाही. कस काय? इति बहुमतेन सिद्धी. काय त्याला काय म्हणतात? बहुमतानं सिद्ध. हा, जेवढी बी निवडणूक होती ती कशानं होती? कशानं होती? बहुमतानंच होती ना. अहो कल्पना करा, आम्ही विनोदानं सांगत असतो, एखाद्या ग्रामपंचायतला काय पंचायत राजप्रमाणे डायरेक्ट काय, जसं नगराध्यक्ष डायरेक्ट, सरपंच, पहिली पद्धत वेगळी होती. पहिले सारे
सदस्य निवडून यायचे आणि त्यांच्यातून मग सरपंच. आता तसं आहे का? आता कसं आहे? डायरेक्ट हॉटलाईन. हां, म्हणजे मतदाराचं डायरेक्ट सरपंच म्हणूनच निवड होणार आणि बाकी सदस्य म्हणून वेगळे होणार, अशी पद्धत काढली, पंचायत राजची पद्धत. मग आता एक अंगठ्या बहादूर आणि एक फिलॉसॉफी केलेला, दोघांनी फॉर्म भरले. काय कशासाठी? सरपंच की पदासाठी. आता ती फिलॉसॉफी केलेला होता ज्यानं PhD केली आहे, तर तो क्वालिफाईड. त्यानं महाराज बोलायला चालू केलं, वा माझ्यासमोर पाहिजे असा कॅन्डिडेट नाही. ऐका सत्य. मग कसं असतंय, 2 दिवस पुढं मतदान आहे, त्याच्या अगोदर भर गावच्या चौकात सभा ठेवली. कुणा? फिलॉसॉफीवाल्यानं. महाराज मग आता त्याची सभा, त्याचे जोडीदार सारे सुशिक्षित, ऐकायला माणसं. त्याने बोलायला चालू केलं, सज्जन हो, या गावच्या विकासासाठी मला जमल का? म्हणजे मी प्रचार, एक वेळा सेवेची संधी द्या आणि ऐका, अहो ज्याला तालुक्यावर जायचं माहित नाही तो या गावचा विकास काय करणार, की टाळ्या वाजवायच्या माणसाने. खरंय खरंय खरंय. ती त्याचा चाहता वर्ग होता, तेवढा वाजवायच्या टाळ्या. खरंय म्हण, कसल्या बी अनफडाच्या हातात गाव देऊ नका. एक वेळा सेवेची संधी दिली, गल्ली ते दिल्ली विकासाची गंगा वळविल्याशिवाय राहणार नाही. माणसं म्हणले खरंय खरंय. अहो शिकलेलंच. ह्याची सकाळून सभा झाली की अनफडानं त्याच चौकात दुपारून सभा ठेवली. महाराज काय चौक तोच गावचा. भानगड अशी झाली. कशी? ह्याचा जेवढा सुशिक्षित वर्ग आहे तेवढा, आणि ही ठराविक मंडळी. अहो ती जी गावचं पटांगण होतं, चौक भरला नाही ना, पण भानगड अशी झाली, ह्या अनपडाची जी गुराकी आवतावरली रानातली, ही कमी शिकलेली निष्ठेला चांगली असते. वनवे चलतीत महाराज. शिकलेली उगत टेस्ट म्हणून इकडे तिकडे जाऊन येतील जरा. महाराज या अनफडाच्या महाग सारे गुराकीन रानगटीन अशी टोळीच्या टोळी सारा शेतकरी वर्गाच्या. ती म्हणली आपल्या साहेबाची सभा आहे. अहो रानात बैल जनावर बांधून माणसं गावाकडं. ते रानातलं टोळकं गोळा झालं, भानगड एक झाली. काय? ह्या फिलॉसॉफीवाल्याच्या बरोबर जी सुशिक्षित वर्गात, ती म्हणला अनफड कसं बोलतंय ती बघायला जाऊ. कळलं का नाही कळलं? म्हणजे कसं बोलतंय, अनफड आहे, कसं बोलतंय बघू. त्याची जेवढी होती ती होतीच, आणि ह्याची काही गोळा झाल्यामुळं त्या प्रांगणात पाय ठेवाय जागा नाही. हे सुशिक्षित जेवढे होते ते म्हणले श्योरली शीट लग गया यार. काय उगात आपलंच मत बाया घालू. त्याच्याकडली बी बदलली. अनफडानं उठून उभा राहून बोलायला चालू केलं. महाराज मायबाप आहो, अनफड लेकरू आहे, पण एकदा मांडीवर घ्या. आत्मविश्वासानं सांगतो, मांडीवर घाण करणार नाही. आणि मला पक्क माहिती, शिकलेली तेवढी हुकलेली असती. काही माणसं म्हणले अरे हे जिंकलं. काय दोघांची टॉस मध्ये सभा झाली. महाराज मतदान झालं, निकाल लागला. अनफडाला 1 मत जास्त पडलं. किती?
अहो एकमत जास्त पडल्याबरोबर ती फिलॉसॉफीवाल्याने सांगितलं नाही, फेर मत मोजणी होगे, पुनर्मूल्यांकन, डबल मोजा. डबल बी मोजलं तरी महाराज अनफडाला एकमत. मग आता किंमत फिलॉसॉफीला आहे का बहुमताला आहे? किंमत कशाला आली? मग शास्त्र काय म्हणते, आता इथं जेवढी माणसं आहेत हे 100 वर्षापूर्वी होते का? साहेब होते का? हे नाही. 100 वर्षानंतर राहणार आहेत का? नाही. मग एकट्या वर्तमानाचा शिमगा ऐकून घ्यायला मोकळा कोण? न चांता हा च आदिर न यद्यपि मध्यगानाम दृश्यते यदा कदाचित हे मध्यंतरी जरी दिसले 150 वर्षासाठी तरी तथापि तेन न कस्मात कारणात इति बहुमतेन सिद्धी. भूतकाळ सांगतोय नाही, भविष्यकाळ सांगतोय नाही, मग एकट्या वर्तमानाचा विचार केला जाणार. इति बहुमतेन सिद्धी जग जाहीर आहे. किंवा हीच गोष्ट आद्य जगद्गुरु शंकराचार्यांचा एक स्वतंत्र ग्रंथ आहे त्यांच्या स्वतःच्या विचाराचा, त्याला विवेक चूडामणी म्हणतात. गंधा ग्रंथ आहे विवेक चूडामणी. त्या विवेक चूडामणीमध्ये 500 श्लोकाचा ग्रंथ आहे. जगद्गुरु शंकराचार्यांनी हीच गोष्ट परत डबल दुगुणी केली आहे. काय? आदौ अंते च यन्नास्ते. काय म्हटलंय? आदौ अंते च यत् नास्ते वर्तमानेपि तम तथा. म्हणून नाही आदी अंती खोट आहे. आणि कधी कधी खोट नाही. नाही आधी नाही अंती. आणि मग वर्तमाने पितम तथा, वर्तमान देखील तसाच मानायचा. ज्ञानोबरांची शब्द आहेत. जे ब्रह्मगिरी होनी न निघे. एखाद्या पर्वताहून काय असतो? नदीचा प्रवाह उगम असतो. जे ब्रह्मगिरी हुनी न निघे समुद्रा ही किरण रिघे माझी वाऊगे जे दिशे ते मृगांबुगा. काय मग ते खरंय का? तर ते मध्यंतरी बासलेलं शास्त्र खरं मानित नाही. पण हे जेवढं दिसायलंय शास्त्र याला खरं मानित नाही. काय? म्हणून नाही आधी अंती आवसानी. आणि देव कसा आहे? देव असा अविनाश करी आपुलिया.
तुकोबाऱ्या म्हणतात परमात्मा कसा आहे, अविनाश करी आपुलिया ऐसे. परमात्मा अविनाशी आहे, अविनाशाशी नाशकायचा. परमात्मा अविनाशी आहे आणि त्याला मिळालेल्या प्रत्येक जीवाला तो अविनाशी बनवितो. काय काय करतो? अविनाशी बनवितो. अविनाश करी आपुलिया ऐसे. त्याच्यासाठी लावी मना पिसे गोविंदाचे. गोविंदाचा शब्द वापरला. लावी मना पिसे गोविंदाचे. का? मुळात गोविंद ही चीजच अशी आहे महाराज, जगातलं हे बेजोड हत्यार आहे. जगात काही जे हत्यार आहेत ना त्यातलं हाय लेवलचं हत्यार आहे. कोणतं? गोविंद नावाचं. ह्याचं वैशिष्ट्य सांगतो. कुणाचं? गोविंद. व्याकरणामध्ये याचा विग्रह करताना म्हटलं गम विंदती इति गोविंद. किम नाम गोविंद. थोडं बारकाव्याने ऐकलं की कळण्यासारखं. गमलू गतव नावाचा धातू आहे. कोणता? गमलू हा धातू आहे, गती अर्थाचं द्योतन करणारा. या धातूचं रूप बनतंय गो. काय बनतंय? गो. आणि गो शब्दाचे व्याकरणात अनेक अर्थ केले. प्रसंगवशात प्रकरण वाईज अर्थ करायची परंपरा. गो म्हणजे गती. इंग्लिशवाले इतके डोकेबाज. संस्कृतचा रेडीमेड गो उचलला, जिओ नाम गो नाम गती. रेडीमेड भांडवल आणलं त्यांनी. कुणी? इंग्लिशवाल्याने. हा. गो म्हणजे गती, गो म्हणजे गाय, गो म्हणजे बैल, गो नाम पृथ्वी, गो नाम इंद्रिय, अशी वेगवेगळे अर्थ केले गेले. प्रकरण वाईज अर्थ करायची परंपरा. इथं गो नाम इंद्रिय, गो नाम इंद्रिय. आणि विंद अनुसंधाने म्हणजे नेम धरून वर्मावर टोला मारणे, हा विंद शब्दाचा अर्थ आहे. दिल्ली विंदिले शारंगधर. विंदान करणे, नेम धरून टोला मारणे असा त्याचा अर्थ आहे. इथं गम विंदती इति गोविंद म्हणजे सर्वात खतरनाक जर कोण असेल तर त्याचं नाव आहे मन. ज्यांना बी कुणाला परमार्थात त्रास झाला असेल, भाऊकीचा, गावकीचा, पाहुण्यारावळ्या, कुणाचा झाला, खरा त्रास कुणाचा आहे? एकुलत्या एक मनाचा त्रास आहे महाराज. हे बाकीचे त्रास चिल्लर आहेत. खऱ्या उचका पुऱ्या करणारं गिराईकच कोण आहे? मधूनच उचली ते असं फाउंडेशन सहित असं मधून उचली. काय चांगल्या चांगल्या माणसाच्या पायाखालची वाळून निष्ठती. तुका म्हणे आणि बहु नाडिले शहाणी. चांगल्या चांगल्या शहाण्याला नडलं ही कोण? मन. मग ह्याला पर्याय? ह्याला पर्याय एकच आहे. ह्याच्या वर्मावर टोला देणारं जगातलं हायेस्ट हत्यार म्हणजे हे गोविंद आहे. गोनाम इंद्रिय, इंद्रियाचा बॉस मन. गाम विंदती इति गोविंद.